नमस्कार, मी स्वरूपा स्वरूपा किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। आज मी बनवते महाशिवरात्री स्पेशल बटाट्याचा कुरकुरीत असा चिवडा। फक्त 20 मिनिटांमध्ये हा चिवडा तयार होतो। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात पहिले आता मी इथे 1 किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। ते आता आपल्याला असे मस्त शिलून घ्यायचे सर्व साइडने। तर हे बघा, आता इथे माझा एक बटाटा शिलून झाला। आता मी बाकीचे पण सर्व बटाटे शिलून घेते। त्यानंतर इथे मी एक घेतलेली आहे खिसणी। हे बघा, याला असे 4 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाइन असतात। तर मी हे बारीकवालं जे आहे ना, बारीकवाली खिसणी आपली घरातली जी असते ना ती घेतलेली आहे। त्याला असे बारीक असे लांब लांब असे तार काढून घ्यायचेत। एक सलग असं वरपासून खालपर्यंत खेचत असे मोठे मोठे असे तार निघतात। हे बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते थोडंसं काढून। हे बघा, हे असे तार निघतात। तर हे बघा, आता मी सर्व बटाटे जे आहेत ना ते असे मस्त खिसून घेते आणि हे सर्व असे तार काढून घेते। हे बघा, आता आपला खीस जो आहे बटाट्याचा तो केवढा मस्त तयार झालेला आहे। आता तो आपल्याला 2 पाण्यामधून धुवायचे, कारण ह्यामध्ये जो स्टार्च असतो ना तो सर्व आपला निघून गेला पाहिजे। हे बघा, तर मी असं थोड्या थोड्या बॅचमध्ये हा खीस ह्याच्यामध्ये टाकून घेते पाण्यामध्ये। आता हा सर्व खीस मी असा 2 पाण्यातून चोळून ह्याचा जो स्टार्च आहे तो सर्व काढून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे। त्यानंतर आता इथे मी घेतलेला आहे किचन टॉवेल। हे बघा, कुठलाही कॉटनचा कपडा घेतला तरी चालेल। त्यावर आता मी हा खीस जो आहे ना तो असा प्रॉपर असा पिळून घेतलेला आहे। त्यातून थोडं सगळं पाणी काढून हा असा पसरवून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे आता मी सर्व हा ना पिळून असा पसरवून घेते। ह्याच्यामध्ये जरासं पण पाणी राहिलं नाही पाहिजे। त्यानंतर आपल्याला हा एका कपड्याने ना वरतून असा मस्त दाबून असा पुसून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे ह्या कपडा घेऊन हे बघा असं दाबून पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून आहे ना त्यातला ना जे ओलावा असेल ना तो सर्व निघून जाईल। ते एक्स्ट्रा पाणी सर्व निघून जाईल। एकदम सुकं नाही करायचं तुम्हाला, थोडंसं असं हाताला एकदम किंचितसं लागलं तरी चालेल पाणी, पण अगदी असं ओलसर नसलं पाहिजे। हे बघा, अशा प्रकारे आपला खीस तयार झाला पाहिजे। तर आता तळण्याकरता आपला खीस तयार झालेला आहे। त्याकरता इथे मी घेतलेलं आहे तेल। तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचे, अजिबात थंड तेलामध्ये घालायचं नाहीये किंवा कोमट तेलामध्ये सुद्धा नाही। आणि तेल थोडंसं कमीच घ्यायचं, त्याच्यावरती आपल्याला हा खीस घालून घ्यायचं। तेल ह्याकरता कमी घ्यायचंय कारण तेलात खीस घातल्याच्या नंतर तेल एकदम वरती येतं, त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही कमीच तेल घाला। आणि हे बघा, असे बुडबुडे येतात। तर हे बघा, आता मी सर्व खीस इथे घालून घेतलेला आहे। 1-2 मिनिटांनंतर हे बघा, अशा प्रकारे हा खीस जरा बारीक झालेला आहे, पण अजूनपर्यंत ब्राऊन झालेला नाहीये। तर अजून हा आपल्याला 1 मिनिट असंच तळून घ्यायचा आहे। त्याचबरोबर जेव्हा आपण स्टार्टिंगला खीस घालतो ना तेव्हाच तुम्ही इथे मीठ घालायचंय। तर हे बघा, इथे मी मीठ घातलेलं आहे। आता हा खीस आपला मस्त गोल्डन ब्राऊन, बघा थोडी थोडी शेड दिसते तुम्हाला। तर आता आपला खीस तयार झालेला आहे कुरकुरीत असा। तो आता आपण काढून घेऊयात आणि मी बाकीचा पण खीस जो आहे तो असा तळून घेते मस्त। त्यानंतर त्याच कढईमध्ये आता आपल्याला शेंगदाणे, त्याचबरोबर हिरवी मिरची आणि कढीपत्ता हे घालून आपल्याला त्याच तेलामध्ये असं तळून घ्यायचंय, जेणेकरून आपल्याला चिवड्यामध्ये हे खूप छान लागतं खायला, क्रंची असं। तर आपलं तळून झालेलं आहे सर्व। तर हे बघा, बटाट्याचा खीस जो आहे तो आता मी संपूर्ण इथे तळून घेतलेला आहे। त्यावर आता घालूयात शेंगदाणे, मिरची जे आपण त्या तळून घेतलं ना ते पण ह्याच्यावरती घालून घेऊयात आणि हे अलगदपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे। त्याचबरोबर इथे मी घालते काजू सुद्धा, आणि आपल्याला हाताने मिक्स करायचं नाही। हे असं बघा, हे असं उडवत उडवत आपल्याला बाउलमध्येच असं मिक्स करायचंय हात। तर बनवा महाशिवरात्रीला फक्त 10 मिनिटांमध्ये असा कुरकुरीत पोटॅटोचा चिवडा। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।